नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 21 में हूं आपके साथ अंशप्रीत कौर। अब खबरें अन्य राज्यों से। महाविकास आघाड़ी की ओर से महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 रद्द करने की मांग को लेकर आज जोरदार मोर्चा निकाला गया। यह मोर्चा विश्राम गृह से शुरू होकर त्रिमूर्ति चौराहा तक पहुंचा। आंदोलनकारियों ने जिलाधिकारी के माध्यम से राज्यपाल को निवेदन सौंपा, जिसमें विधायक को लोकतंत्र विरोधी बताते हुए नागरिकों की स्वतंत्रता और अधिकारों पर इसके आघात की गई। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार गट, शिवसेना, उबादा और कम्युनिस्ट पार्टी समेत कई संगठन शामिल हुए। भंडारा से हंसराज की रिपोर्ट। देशामध्ये ईडीचा गैरवापर सुरू आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं ईडीची निर्मिती अशा करता झाली होती की ईडी म्हणजे विदेशातून आतंकवाद्याला पैसा जाऊ नये किंवा दहशतवाद्यांनी म्हणजे पैशाचा गैरवापर करू नये म्हणून ईडी हा कायदा तेव्हाच्या सरकारने आणला होता। पण 2018 पर्यंत मोदीच्या सरकारला सुद्धा ईडी समजली नाही आणि आपल्याला ईडी माहित नव्हती। 2018 मध्ये जेव्हा यांनी ईडीच्या कारवाया आपल्या विरोधकांवर म्हणजे भारतातल्या टोकावर भारतीय लोकांवरच करणं सुरू केला, तेव्हा ईडीच्या कशा पद्धतीने गैरवापर होत आहे हे सगळ्या महाराष्ट्रातील गावापर्यंत जनतेला कळलेला आहे। आणि तीच परिस्थिती जनसुरक्षा विधेयकाच्या संबंधानं महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेतृत्वानं विधानसभेच्या सभागृहामध्ये आपले विषय मांडून हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आणलेली आहे। म्हणजे इथे आता मी जनसुनावणी आंदोलन घेतला, तुमसरला झाला, भंडाऱ्यात झाला, त्या आंदोलनामध्ये अशा तक्रारी आहेत की लोकप्रतिनिधीला तुमचे घराणे मांडण्यासाठी कुठलीही जागा नाही, तो लोकप्रतिनिधी निवडून आलेला तुम्हाला भेटतच नाही। मग अशा परिस्थितीत एखाद्या गरीब माणसाला न्याय मिळवण्यासाठी तो जर एखादी उपोषणाचा नोटीस देते किंवा आंदोलनाचा नोटीस देते, तर हा जर कायदा एखाद्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर या कायद्याची कारवाई करतो म्हटलं तर तो बिचारा त्याच्या समस्येपासून वंचित राहण्याशिवाय राहणार नाही। म्हणजे हिटलरनी जेव्हा राज चालवला, इंग्रजांनी कशी राजवट चालवली, या पद्धतीनं महायुतीला या भारत देशामध्ये राजवट पाहिजे आहे। म्हणजे मी म्हणजे राज्य 14 लुईचा राज्य जसा होता तशा परिस्थिती स्थिती निर्माण होईल। मी जेव्हा रेल्वे सरांच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या शहरात बंधुभाऊ चौधरी यांच्यासोबत बघायला गेलो, तेव्हा त्यांनी याच विषयावर चर्चा केली। खरं आहे